आपल्या संविधानानेच खरं तर हिंदी भाषेला विशेष वागणूक दिलेली आहे। संविधानाच्या कलम 351 अंतर्गत केंद्र सरकार हिंदी भाषेच्या प्रचारासाठी आणि विकासासाठी विशेष प्रयत्न करेल अशी तरतूद संविधानामध्ये केलेली आहे। पण आजचं जे सरकार आहे ते हिंदी भाषेचा प्रचार हे प्रेमाने नव्हे तर सक्तीने करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्यात यावी असा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला लहानपणापासून सांगितलं जाते की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि हीच विविधता भारताची खरी ताकद आणि खरी ओळख आहे। मात्र त्याच ओळखीला भाजप सरकार मिटवून एकाच छत्रछायेखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे। भाजप सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून भाजपचं वन नेशन वन लॉ, वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन टॅक्स, हे आता वन नेशन वन लँग्वेज, म्हणजे ही सगळी विविधता मिटवून एकाच छत्रछायेखाली आणण्याचा भाजप सरकारचा अजेंडा आहे।